खेकडा, चिंबोरी काहीही म्हणा, पण खायला खूप आवडतो. पण साफ करणं म्हणजे थोडंसं कठीण आहे. किती सुंदर वाटतंय बघा हे चिंबोरीचं कालवण, त्याबरोबर खेकड्याचा रस्सा. तोंडाला पाणी सुटलं ना, एकदम गरम गरम मस्त खाऊन घ्यायचा. आता आपण पाहूया चिंबोरी किंवा खेकडा साफ करण्याची पद्धत. हे पिशवीत बांधून आणलेत, फक्त त्याच्या मेन नांग्या आहेत त्या बांधल्या गेलेल्या आहेत. ते पूर्णपणे जिवंत आहेत. ते बघा, पिशवी ओपन करायला सुद्धा देत नाही आहेत. किती वळवळ वळवळ चालू आहे. आता बघा, मी ते आता एका टोपामध्ये ते काढून घेत आहे. थोडंसं डिफिकल्ट आहे साफ करणं, पण जर खेकडा खायचा असेल तर तेवढं तर करावंच लागेल. बघा कसे जिवंत खेकडे वळवळ 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 करत आहेत. मी ताट ठेवलं, त्याच्यावरती बघा एक वरवंट्यासारखं ठेवलं आहे, तरीही ते हलत आहे पूर्ण भांडं. इतका हे आहे ते बघा, जिवंत खेकड्या आहेत. आता या खेकड्यांच्या आपण नांग्या काढणार आहोत. मेन नांगी जी, तुमच्याकडे चिमटा असेल त्याने त्याचा मधला गाभा पकडा आणि त्याच्या नांग्या वेगवेगळ्या करा. ते बघा किती वळवळ वळवळ करत आहेत. मला हे काम करताना थोडेसे पेशन्स पाहिजे असतात. आणि जर तुम्हाला खेकडा खायचा असेल तर तुम्हाला खूपच पेशन्स ठेवावे लागतात, ते खातानाही आणि ते साफ करतानाही. आता बघा, ते काढले तरीही ते हलत आहे, कारण की ते जिवंत आहेत अजूनही. बघा, ते एक एक काढताना किती थोडा प्रॉब्लेम होत आहे, कारण की ते जिवंत आहेत, एकाबरोबर एक अडकत आहेत. ते दुसरे आम्हाला झाकून ठेवावं लागत, नाहीतर ते पुन्हा घरभर फिरतील आणि नाहीतर आम्हाला चावतील. म्हणून आम्हाला ते काढताना खूप व्यवस्थित प्रकारे काढत आहे. टचवूड आम्ही हे साफ करताना आम्हाला कुठेही जखम झाली नाही, कारण की ते इतके वळवळ करत होते. एक एक नांगी काढायचं म्हणजे खूप डिफिकल्ट जात होतं. पण खायचं आहे ना खेकडा, मग थोडेसेच कष्ट घ्यावे लागतील. ते एक एक नांगी काढताना थोडेसे इश्यू होत होते, पण आम्ही ते सहजपणे काढून घेतले. ते मध्ये जो पकड आहे ती खूप टाईट पकडावी लागत होती, त्याच्यामुळे तो हालत नव्हता. त्याच्यामुळे काढताना जरा सोपे जात होतं. तर तुमच्याकडे जर अशी पकड असेल तर खूपच तुम्हाला इझी पडेल, नाहीतर तुम्हाला मध्ये पकडावं लागेल. नाही, त्या मध्ये पकडताना तुमच्या हातालाही लागू शकतं, कारण की ते असे त्याच्या नांग्या मारू शकतात तुमच्या हाताला. आता इथे कसं सेफपूर्वक आम्ही ते काढत आहोत. बघा किती इझिली ते निघत आहेत, कारण की तो मधला गाभा पटकन असा पकडलेला आहे. आता आम्ही सगळे नांगे साफ करून झालेले आहेत. सगळे खेकडे आम्ही काढून घेतलेले आहे. त्याला जो मेन आहे तो धाग्यांनी अडकवलेला आहे, ते धागेही काढलेले आहेत. बघा, आता आम्ही नांग्या वेगळ्या काढला आहे, मधला भाग वेगळा काढला आहे. तर मधल्या भागाला बघा किती घाण लागली आहे, ते आपण आता साफ करून घेऊया. आपल्याकडे ब्रश असेल किंवा हातानेही आपण ते साफ करून घेऊ शकतो. बघा आता किती क्लीन दिसतंय, ते किती काळं काळं दिसत होतं. ते आपण आता नळाखाली हे करून ते व्यवस्थित क्लीन करून घेऊया. बघा आता ते व्यवस्थित क्लीन होतंय का, बघा क्लीन झालं ना आता ते. तर बघा हे काळं आहे, आता ते पटकन निघून जाणार ते काळं. व्यवस्थित ते काळं आपण काढून घेऊया, कारण की ते मातीत असतात. मातीत असल्यामुळे सगळी माती त्यांच्या अंगाला लागलेली असते. ती आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायची आहे. मागून फोडून सगळं क्लीन करायचं आहे. ती माती आहे ती पूर्ण निघून जाईल खेकड्यामधून. व्यवस्थित सगळ्या प्रकारे घाण दिसते ती आपण ती काढून घेऊया व्यवस्थित. आता बघा किती क्लीन दिसतोय खेकडा. हे बघा, हे सगळं घाण लागलेले आहे, ते आपण परत एकदा अजून एक दुसरा खेकडा घेऊ, तो साफ करून घेऊया व्यवस्थित. ब्रशने जरा व्यवस्थित निघतं, कारण की ते जरा कान्याकोपऱ्यापर्यंत जाऊ शकतात. ब्रशचे ते हे आहेत ते व्यवस्थित प्रकारे ते आपण साफ होऊ शकतं. व्यवस्थित त्यांना साफ करून घेतलं की म्हणजे सगळी घाण आहे ती निघून जाते. आता खेकडा बघा व्यवस्थित खालून वरून आपण व्यवस्थित साफ करून घेऊया. अशा प्रकारे आपण बाकीचे खेकडे साफ करून घेतले आहे. आता आपण हे ब्लॅक कलरचं आहे ते काढून घेऊया. घेतलं आपण काढून व्यवस्थित त्याचं क्लीन करून घेऊया. हे बघा असं थोडंसं खेचावं लागतं तर ते बरोबर निघतं. आजूबाजूची जी घाण आहे ती आपण व्यवस्थित काढून घेऊया. आता जे वरचं कवर आहे ते आपल्याला काढायचं आहे, त्यासाठी आपण चमच्याचा वापर करूया. हा घेतला चमचा.
आणि तिथे थोडीशी जागा आहे. आपण आता ते वरचं कवर काढल्यामुळे ते वरचं कवर काढलं की ते चम्मचचा टोक आहे ते त्याच्या आतमध्ये घालून थोडंसं प्रेस करायचं. मग तो वरचा कवर आहे तोही त्या खेकड्यापासून वेगळा होतो. बघा, थोडासा जोर द्यावा लागत आहे. जोर देऊन ते थोडंसं काढावं लागत आहे आपल्याला. कठीण आहे थोडंसं. जेव्हा तुम्ही फर्स्ट टाइम करता तेव्हा तुम्हाला जास्त मेहनत करावी लागते. पण जर तुम्हाला थोडीशी सवय असेल त्या गोष्टींची तर तुम्ही ते व्यवस्थित काढू शकता. हे बघ कसं ओपन झालं आहे. ते ऑरेंज कलरचं दिसतंय ना, ते फेकून नाही द्यायचं. ते बोलतात त्याच्यामध्ये जास्त जीवनसत्व असतं, त्याच्यामुळे ते आपण बाकीचं काढून टाकलं. काही लोक त्याचं वरचं कवरही वापरतात. आम्ही नाही वापरत, त्याच्यामुळे आम्ही ते सगळं फेकून दिलेलं आहे. त्याच्यामध्येही मसाला वगैरे घालून ते व्यवस्थित कवर करून तसाही खेकडा तयार करतात. अशा पद्धतीने आपण ते वरचं काळं सगळ्याचं प्रत्येक खेकड्याचं काढून घेऊया. आणि बघा, ही घाण आहे त्याच्या आतमध्ये ब्लॅक कलरची दिसते ना तुम्हाला, ते काढून घेऊया प्रॉपरली. म्हणजे कसं खेकडा पूर्ण आतून साफ झाला. ते ऑरेंज कलरचं काढलं नाहीये मी, कारण की त्याच्यामध्ये जास्त जीवनसत्व असतात. बाजूचं ब्लॅक कलरचं काढून घेतलं. थोडंसं त्याला परत धुवून घेतलं, कारण की थोडंसं ते इकडे तिकडे लागलेलं असेल तर आपण ते काढून घेऊया. बघा, व्यवस्थित स्वच्छ होते ते. ऑरेंज कलरचं तेही थोडंसं वरतून साफ करून घेतलं, कारण की ते मातीमध्ये असतात, तर माती सगळीकडे घुसलेली असते, तर ते आपण व्यवस्थित क्लीन करायचे, कारण आपल्याला ते खायचे आहे मस्तपैकी. आता बघा, हे अशा पद्धतीने काढून घेतलेले आहेत वरचे कवर. ते जिवंत आहेत बघा, अजूनही ते हलतात. दिसतंय ना तुम्हाला, जिवंत आहे अजून. तेही आपले हात हलवताना आपल्याला दिसत आहेत, म्हणजे अजूनही जिवंत आहेत. आता ते सगळं काढून घेतल्यानंतर आपला खेकडा क्लीन झालेला आहे. खेकड्याचा गाभा आपण मस्तपैकी क्लीन करून घेतलेला आहे. बघा, ते ऑरेंज कलरचं काहीला आहे, काहीला नाहीये. त्याला आहे तसं मी तसंच ठेवलेलं आहे त्याचं, आणि बाकीच्यांचं मी काढलेलं आहे. पण किती क्लीन केलेलं आहे बघा. व्यवस्थित क्लीन करावं लागतो त्याला, कारण की आता आमच्या इकडे याला नांग्याच बोलतात. या नांग्या व्यवस्थित धुवून घेतल्या. आता त्या मिक्सरमधून ग्राइंड करून घेऊया, म्हणजे त्याचा रस आपण आपल्या खेकड्याच्या रस्स्यामध्ये टाकू शकतो. हे बघा, हे आपण ग्राइंड करून घेऊया. आता आपण एका पातेल्यामध्ये 2 टेबलस्पून तेल घेऊया. तेल व्यवस्थित गरम करून घेऊया आपण. तेल गरम झाल्यावर आपण त्याच्यामध्ये कढीपत्ता घालूया. कढीपत्ता व्यवस्थित तडतडू दिला की आपण त्याच्यामध्ये कांदा घालूया. कांदा घातल्यानंतर आपण तो लालसर होईपर्यंत परतवूया. व्यवस्थित तो परतवून घ्यायचा, म्हणजे तो जो उग्र वास असतो कांद्याचा तो निघून जाईल. मस्त मोठं पातेलं घेतलं आहे, म्हणजे मस्त रस्सा होईल, आणि तो मस्त पेल्यामध्ये घेऊन आपण मस्त पिऊ शकतो. वा, बघूनच खूप सुंदर वाटतं. आता हा मसाला आहे. ह्या मसाल्यामध्ये ओलं खोबरं, कोथिंबीर, आलं, जिरं, थोडी हळद, लसूण घातलेला आहे, आणि तो ग्राइंड करून घेतलेला आहे. या मसाल्यात काहीही भाजून घेतलेलं नाही, सगळं कच्चं आहे. त्याच्यामुळे हा व्यवस्थित भाजून घ्यायचा जोपर्यंत या मसाल्याला तेल सुटत नाही. व्यवस्थित हलवून घेऊया हा मसाला. बघा, आता मस्तपैकी तेल घातलेलं आहे 2 चम्मच, त्याच्यामुळे तो व्यवस्थित तरी येणार आहे याला मस्तपैकी. आता त्याला मस्त हलवून घेऊया आणि त्याला शिजवून घेऊया, कारण की सगळा मसाला आपला कच्चा आहे, त्यामुळे व्यवस्थित हलवून घेतला. बघा, आता मस्तपैकी वाफ आलेली आहे, तेल सुटत आहे. बघा, तेल दिसतंय तुम्हाला, तेल सुटलं आहे बरोबर मसाल्याला, म्हणजे मसाला शिजलेला आहे. आता त्या मसाल्यामध्ये आपण बाकीचे इन्ग्रेडियंट ॲड करू. म्हणजे घरगुती लाल मसाला ॲड करू. आपल्या चवीप्रमाणे, आपल्या ज्या प्रकारे तिखट आवडतं लाल तिखट आपण मस्तपैकी आपल्या मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया. आणि जे आपले खेकडे होते ते आपण आता खेकडे त्याच्यामध्ये ॲड करूया, एक एक करून. व्यवस्थित त्यांना जास्त हलवायचं नाही आहे. त्यातला जो आतमधला जो ऑरेंज कलर आहे ते जास्त बाहेर येऊ द्यायचं नाही आहे. आणि व्यवस्थित त्याला एक एक करून आपण आता आपल्या मसाल्यामध्ये घालत आहोत आणि व्यवस्थित हलवून घेऊया, कारण की तो मसाला पूर्णपणे खेकड्याला लागला गेला पाहिजे. खेकड्याला स्वतःचीच एक सुंदर चव असते, त्याच्यामुळे मग आपण जास्त खूप मसाला करायचा नाही आहे.
बघा व्यवस्थित त्याला हे केल्यानंतर आता ज्या नांग्या उरलेल्या आहेत त्या आपण त्याच्यामध्ये ॲड करूया. व्यवस्थित बघा त्या मोठ्या मोठ्या नांग्या आहेत त्या आपण त्याच्यामध्ये व्यवस्थित धुवून त्याच्यामध्ये ॲड करूया आपण आणि परत एकदा हलवून घेऊया म्हणजे जो मसाला त्या नांग्यांनाही लागेल. व्यवस्थित हलवून घेतला आहे. आता बघा त्याच्यामध्ये आपण सगळं एकजीव करून घेऊया म्हणजे व्यवस्थित तो मसाला सर्व खेकड्यांना लागेल. आता ते खेकड्यामध्ये आपण त्याच्यामध्ये आता आपण मिक्सरमधलं थोडंसं मसाल्याचं पाणी राहिलं आहे तेही त्याच्यामध्ये घालून घेऊया. व्यवस्थित ते हलवून घेऊया आता, कारण की मसाला थोडासा ड्राय झाला आहे तर त्याच्यामध्ये आपण पाणी घालूया. तसंही आपण आता पूर्ण पाणी घालून त्याचा रस्साच करणार आहोत. आता व्यवस्थित पाणी घातलं आहे त्याच्यामध्ये. तुम्हाला पाहिजे तेवढा तो पातळ ठेवू शकता किंवा घट्टही ठेवू शकता, तुम्हाला जसा पाहिजे, कारण की तो तुम्हाला एका वाटीमध्ये घेऊन खायचं जरा पातळच लागेल आणि तसाच तो छान लागतो. आता आपण ज्या छोट्या नांग्या होत्या त्या आपण मिक्सरमधून ग्राइंड केल्या आहे आणि त्याचा रस काढून घेतलेला आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित त्याचा रस काढून, कारण की ते तुकडे तुकडे आले तर ते आपल्या जिभेला लागू शकतात, म्हणून ते व्यवस्थित त्याचा रस्सा काढून घेतलेला आहे. बघा कसा रस्सा थोडा थोडा निघतो. तो व्यवस्थित रस्सा आपण इथे काढून घेऊया. त्या खेकड्याच्या रस्स्यामध्ये आपण मीठ घालून घेऊया, चवीनुसार मीठ घालूया आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया. व्यवस्थित मिक्स झाल्यावरती त्याला आपण आता शिजू देऊया रस्स्याला. व्यवस्थित रस्सा शिजला, खेकडा शिजला की आपला रस्सा तयार होईल. बघा मस्त उकळी येत आहे, असा तवंग आलेला आहे बघा वरती. तोंडाला पाणी सुटलं. एक नंबर. मस्तपैकी त्याला शिजू द्यावं आपण. मध्ये मध्ये चेक करत राहावं की शिजला आहे की नाही. एकदम गाळ करायचा नाही आपल्याला, त्याचा व्यवस्थित शिजून घ्यायचा आहे. नांग्यांचा रस्सा आपण त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे. तो व्हिडिओ जरा मिस झाला. आता मस्तपैकी भाकरी करूया आणि भाकरीबरोबर तो रस्सा एन्जॉय करूया. मस्त भाकरी थापली आहे. आता ही आहे ज्वारीची भाकरी, त्याच्यामध्ये थोडीशी नाचणी मिक्स केलेली आहे म्हणून त्याचा कलर असा दिसत आहे. आता बघा गरम गरम भाकरी आपण पलटी केली आणि आता तिला मस्तपैकी फुगू देऊया आणि मस्त आपण त्याचा आस्वाद घेऊया. भाकरी आणि खेकडा इतकं सुंदर कॉम्बिनेशन आहे ना. वेगवेगळ्या प्रकारच्या भाकरी खाल्ल्या जातात, तांदळाची भाकरी, ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी. ही मस्तपैकी आपण ह्याच्याबरोबर आता एन्जॉय करूया. मस्त भाकरी, भात, कांदा, मस्तपैकी रस्सा एका वाटीमध्ये, तो मस्तपैकी प्यायचा आणि मस्तपैकी खेकड्याचा आस्वाद घ्यायचा एक तासभर. आता कसलाच विचार करायचा नाही, फक्त मनसोक्त खेकडा एन्जॉय करायचा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा.